नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित विषयाची रिव्हिजन 2 या ठिकाणी पाहणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला मागील व्हिडिओमध्ये आपण जी उदाहरणे पाहिली होती त्या उदाहरणापेक्षा वेगळी आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायची आहेत। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण आर्विक अकॅडमी यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा। चला तर आपण डायरेक्ट उदाहरणांना या ठिकाणी सुरुवात करूया, जेणेकरून आपला जास्त वेळ या ठिकाणी जाणार नाही। पाहूया पहिलं उदाहरण। पहिलं उदाहरण की जे या ठिकाणी सरळ व्याजावर आधारित आहे। 4000 रुपये 10% दराने सरळ व्याजाने किती वर्ष ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल, असं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे। आणि या उदाहरणातून आपली दोन प्रकारच्या उदाहरणांची तयारी होणार आहे। तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी सरळ व्याज काढून घेऊया आणि यातून आपल्याला सरळ व्याज कसं काढायचं आहे ते देखील या ठिकाणी समजणार आहे। सरळ व्याज काढण्यासाठी आपण जे सूत्र वापरतो ते सूत्र आहे म गुणिले द गुणिले क भागिले 100 तर आपल्याला या ठिकाणी मुद्दल दिलेली आहे ती आहे 4000 गुणिले दर आहे 10 आणि या ठिकाणी कालावधी दिलेला नाही, परंतु आपल्याला सरळ व्याजाची या ठिकाणी आवश्यकता आहे म्हणून तो या ठिकाणी 1 घ्यायचा आहे आणि भागिले 100 या ठिकाणी करायचा आहे। समान शून्य कट, जेणेकरून आपला भागाकार त्या ठिकाणी सोपा होणार आहे आणि या ठिकाणी उरलेले आहेत 400, म्हणजे आपण या ठिकाणी सरळ व्याज काढल्यानंतर ते आलेलं आहे या ठिकाणी 400। आता पुढे सरळ व्याजाने किती वर्ष ठेवले असता, म्हणजे हे 400 रुपये आपण सरळ व्याजाने किती वर्ष ठेवले असता एकूण जी मिळणारी रक्कम आहे ती मुद्दलाच्या दुप्पट असेल। या ठिकाणी मुद्दल आहे 4000 आणि त्याची दुप्पट जर आपण केली तर ती होते 8000। म्हणजेच आपला या ठिकाणी प्रश्न काय आहे आपण पहिल्यांदा या ठिकाणी सरळ व्याज काढून घेतलेलं आहे। हे सरळ व्याज आपण बँकेत किती वर्ष ठेवलं तर आपल्याला या ठिकाणी 8000 रुपये मिळणार आहे, असा प्रश्न या ठिकाणी आहे। तर काय करायचं आहे डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी 8000 भागिले 400 करायचं आहे। 8000 भागिले 400 करायचं आहे। समान शून्य कट, 4 1 4, 4 2 8 आणि हा शून्य जसाच्या तसा, म्हणजे या ठिकाणी 20 आलेला आहे। आपला उत्तर या ठिकाणी आलेलं आहे 20, म्हणजे आपल्याला हे 400 रुपये सरळ व्याजाने त्या ठिकाणी बँकेत 20 वर्ष ठेवले तर आपल्याला जी मिळणारी रक्कम आहे मुद्दलाच्या दुप्पट म्हणजे 8000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। आपण हे भागाकार करून सुद्धा या ठिकाणी करू शकतो किंवा 400ला कोणत्या नंबरने त्या ठिकाणी गुणलं तर 8000 येईल, म्हणजे 400 गुणिले 20 केलं तरी सुद्धा या ठिकाणी 8000 येतं। म्हणजे गुणाकार पद्धतीने किंवा भागाकार पद्धतीने सुद्धा आपण याचं उत्तर काढू शकतो। उदाहरण की जे इष्टिकाचिती व घन यावर आधारित आहे। इष्टिकाचितीच्या कडा व शिरोबिंदूची एकूण बेरीज ही घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे। तर हे उदाहरण सोडवण्याच्या अगोदर आपल्याला इष्टिकाचिती आणि जे घन आहे म्हणजे क्युबॉइड आणि क्यूब याला किती कडा शिरोबिंदू असतात ते या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। तर ज्या कडा असतात त्या असतात या ठिकाणी 12 आणि जे शिरोबिंदू असतात ते असतात 8। घनाला सुद्धा या ठिकाणी 12 कडा असतात आणि या ठिकाणी जे शिरोबिंदू विचारलेले असतात ते शिरोबिंदू या ठिकाणी 8 आहेत। फक्त इथे पृष्ठ वेगळं आहे तर ते पृष्ठ असतात 6, या ठिकाणी एकूण पृष्ठ असतात 6। आता आपल्याला उदाहरण ही जी माहिती आहे ही पाठ करूनच ठेवायची, कधी कधी तुम्हाला याच्यावर एखादी फिल इन द ब्लँक सुद्धा विचारली जाऊ शकते। तर आता या उदाहरणामध्ये जे सांगितलंय ते आपण या ठिकाणी करू। इष्टिकाचितीच्या कडा व शिरोबिंदूची एकूण बेरीज, म्हणजे इष्टिकाचितीच्या 12 कडा आहेत आणि 8 शिरोबिंदू आहेत, यांची बेरीज केली तर ती होते 20। आणि पुढे विचारलंय की घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा, म्हणजे जे घन आहे ते घनाच्या काय करायचं आपल्याला कडांची व पृष्ठांची वजाबाकी या ठिकाणी करायची आहे, म्हणजे 12 वजा 6, तर त्याचं उत्तर येत आहे 6। ही वजाबाकी केल्यानंतर कितीने जास्त आहे असं विचारलेलं आहे, म्हणजे ही बेरीज जर केली तर ती येते 20 आणि हे वजाबाकी केली तर 6 येते। पुन्हा आपल्याला याची जास्त कितीने जास्त आहे असं विचारलेलं आहे, म्हणून या ठिकाणी वजाबाकी करून घ्यावी लागेल। 20 वजा 6 बरोबर 14। म्हणजेच इष्टिकाचितीच्या कडा व शिरोबिंदूची एकूण बेरीज जी आहे ती घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा 14ने जास्त आहे। किती आहे? 14ने जास्त। परीक्षेमध्ये त्या ठिकाणी अशाच पद्धतीचा पर्याय आपल्याला असतो, 14ने जास्त 14ने कमी या पद्धतीचा पर्याय त्या ठिकाणी दिला असतो। तर ही कडा शिरोबिंदूची माहिती जर आपल्याकडे योग्य असेल तर आपल्याला याच्यावर आधारित कोणतंही उदाहरण त्या ठिकाणी सोडवता येणार आहे। बऱ्याच वेळा विचारला जाणारा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न,
504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती, किंवा कधी कधी 2 तुकड्यांची लांबी किती, असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. तर काय करायचंय पहा, किती ठिकाणी कापलेली आहे ते पाहायचं आहे. तर या ठिकाणी दिले 8 ठिकाणी कापलेली आहे आणि ज्यावेळेस पहा कापून तिचे समान तुकडे अशा पद्धतीचं वाक्य त्या ठिकाणी दिले असेल तर आपल्याला काय करायचं असतं, या 8 मध्ये 1 प्लस करायचं असतं, म्हणजे 1 जास्त त्या ठिकाणी घ्यायचा असतो. म्हणजे 504 मीटर या ठिकाणी तार आहे पहा, त्याला आपल्याला या ठिकाणी 9 ने भागायचं आहे. 8 ठिकाणी दिलेलं आहे तर 1 एक्स्ट्रा त्या ठिकाणी घ्यायचा असतो, म्हणजे 9 या ठिकाणी घ्यायचा. आता 9 ने आपल्याला काय करायचं आहे, या 504 ला भाग द्यायचा आहे पहा. 9 1 9 केलं, 9 चौक 36, 9 5 45 होतात पहा. म्हणजे आपण या ठिकाणी 5 पर्यंत भाग देऊ शकतो. 9 5 45, 50 मधून 45 गेले 5 उरतात आणि इकडे 4 आहे म्हणजे 54 होतात. 9 सक 54, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे पहा 56 मीटर. किती आलेलं आहे, 56 मीटर. हे आणि जे एकक या ठिकाणी दिले असतं पहा, कधी कधी 56 सेंटीमीटर हा देखील ऑप्शन त्या ठिकाणी असतो. तर जे एकक आपल्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे तेच एकक आपल्या आन्सरला सुद्धा या ठिकाणी येणार आहे. म्हणजे आपलं या ठिकाणचं उत्तर आहे पहा 56 मीटर. पाहूया अपूर्णांकावर आधारित आणि प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न. 3/4 या अपूर्णांकात 3/4 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल पहा. तर पहा ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न दिला जातो त्यावेळेस 3/4 त्या ठिकाणी एकदा दिलेलं असतं पहा. म्हणजे आपण काय करायचं, पहिल्यांदा या ठिकाणी जे 3/4 दिलेलं आहे ते एक वेळा त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आपल्याला त्यांनी विचारले की किती वेळा मिळवल्यास त्या ठिकाणी 3 येईल पहा. तर या ठिकाणी डायरेक्ट कसं करायचं आहे पहा, या ठिकाणी 3 येईल असं म्हटलेलं आहे, बेरीज 3 येईल असं म्हटलेलं आहे. डायरेक्ट जो छेदस्थानी अंक आहे पहा, जो छेदस्थानी अंक आहे त्यांचा गुणाकार करा. 4 त्रिक 12 होतात. किती होतात पहा, 4 त्रिक 12 होतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 3 किती वेळा मिळवले म्हणजे 12 होतात. तर 3 चौक 12 येतं पहा, 3 चौक 12. 1 3/4 या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी किती वेळा मिळवावं लागणार आहे, 3 वेळा या ठिकाणी मिळवावं लागणार. किती वेळा, 3 वेळा मिळवावं लागणार आहे पहा. डायरेक्ट लिहायचं आहे, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी या ठिकाणी सोडून देत आहे 3. आता यांची बेरीज किती होईल पहा, या ठिकाणी 1 2 3 4 वेळा दिले म्हणजे 4 त्रिक 12 होतात. आपण गुणाकार साइन सुद्धा बेरीज करू शकतो. छेद 4, 4 1 4, 4 त्रिक 12 म्हणजे पहा आपलं उत्तर या ठिकाणी 3 आलेलं आहे. तोच प्रश्न फक्त आपल्याला वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी विचारला पाहिजे. तोच प्रश्न आहे फक्त वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. तर या ठिकाणी पहा 4/3 4/3 दिलेलं आहे ते किती वेळा दिलेलं आहे, 6 वेळा दिलेलं आहे. किती वेळा दिलेलं आहे, 6 वेळा दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला 6 वेळा 4 ची बेरीज करा, डायरेक्ट 6 चौक 24 या ठिकाणी होतात पहा. 24 आणि छेदस्थानी 3 आहे 3. 3 1 3 आणि 3 8 24 म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे, या ठिकाणी 8 आलेलं आहे. किती आलेलं आहे, 8. तर या ठिकाणी पहा 24/18 20/3 24/9 असे पर्याय या ठिकाणी होते, परंतु त्यामधला आपला जो करेक्ट आन्सर आहे, करेक्ट ऑप्शन आहे तो आहे 8. तर या पद्धतीने हे दोनही उदाहरणं पहा सेम आहेत, अगदी सेम आहेत, फक्त त्या ठिकाणी विचारण्याची पद्धत वेगळी आहे आणि अतिशय सोपं आहे. या प्रश्नात अजिबात मार्क या ठिकाणी घालवायचा नाही, फक्त त्या गुणाकार करून पाहायचा की किती वेळा स्थानी ते येते आणि मग तेवढ्या वेळेस तो अंक त्या ठिकाणी मिळवायचा आहे पहा. शेकडेवारीवर आधारित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की आणि शेकडेवारीवर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो पहा. एका झेडपी शाळेमध्ये 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत आणि त्याच गावातील खाजगी माध्यमिक शाळेत 200 विद्यार्थ्यांपैकी 55% मुली आहेत. तर त्या गावात एकूण किती मुली शाळेत जातात पहा. या ठिकाणी पहा दिलेला आहे एकूण 120 विद्यार्थी म्हणजे त्याच्यामध्ये मुलं आणि मुली एकूण आहेत पहा. तर आपल्याला त्यापैकी मुली किती आहेत ते काढायचं. तर त्यासाठी काय करायचं पहा, सिंपल आहे. 120 गुणिले 60% आहे म्हणजे 60/100 लिहायचं पहा. 60/100 समान 0 समान 0 कट. या ठिकाणी 12 आणि 6 उरतात, त्यांचा गुणाकार केला तर होतो पहा 72. किती होतो, 72. 72 हे झालं आपलं झेडपी स्कूलचं. आता दुसरं आपण या ठिकाणी पहा खाजगी माध्यमिक शाळा जी आहे पहा, माध्यमिक शाळेचं या ठिकाणी काढून घेऊया. तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, माध्यमिक शाळेत 200 विद्यार्थ्यांपैकी 200 विद्यार्थी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे मुलं आणि मुली दोन्ही मिळून त्यापैकी 55% मुली आहेत. तर 200चे 55% किती म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे,
पुन्हा 200 गुणिले 55/100 या ठिकाणी करायचं आहे. समान 0 समान 0 कट, या ठिकाणी 2 उरतात आणि 55 दुने होतात पहा 110. आणि त्यांनी पुढे काय विचारले म्हणजे आपण काय केलं आता या ठिकाणी झेडपीच्या शाळेत जाणाऱ्या मुलींची संख्या आणि खाजगी माध्यमिक शाळेत जाणाऱ्या मुलींची संख्या या ठिकाणी जे टक्के दिले होते पहा त्या टक्क्यांच्या आधारे या ठिकाणी काढलेलं आहे. आता पुढे त्या गावात एकूण किती मुली शाळेत जातात म्हणजे एकूण मुली किती शाळेत जातात ते काढण्यासाठी आपल्याला दोन्ही शाळेत जाणाऱ्या मुलींची या ठिकाणी बेरीज करायची आहे पहा. 2×2 7 आणि 8 होतात आणि 1×1 म्हणजे एकूण मुली आहेत पहा त्या गावात शाळेत जाणाऱ्या 182. संख्येवर आधारित प्रश्न या ठिकाणी एक संख्या दिलेली पहा 26,586. या संख्येमधील हजार व दशक स्थानच्या स्थानिक किमतीची बेरीज ही शतक व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज यातील फरक किती. तर या ठिकाणी स्थानिक किमतीवर आधारित प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो. कधी कधी या ठिकाणी डायरेक्ट नंबर देतात. तर कोणत्या अंकाची त्या ठिकाणी सगळ्यात कमी किंमत आहे किंवा कोणत्या अंकाची सगळ्यात जास्त किंमत आहे अशा पद्धतीचा प्रश्न देखील असतो. किंवा एखाद्या नंबरला त्या ठिकाणी अंडरलाईन असते याची किंमत किती तोही या ठिकाणी विचारला जातो. किंवा अशा पद्धतीचा लेखी प्रश्न त्या ठिकाणी दिलेला असतो पहा. तर या ठिकाणी स्थानिक किंमत म्हणजे काय तर त्या संख्येचं त्या ठिकाणचं जे स्थान आहे एकक दशक शतक यावरून त्याची किंमत त्या ठिकाणी ठरत असते पहा. या ठिकाणी हजार म्हटलेलं आहे तर आपण या ठिकाणी पाहूया पहा 1000 या ठिकाणी आहे पहा 6 म्हणजे त्याची किंमत होईल या ठिकाणी 6000. किती होईल 6000 अधिक दशक स्थानच्या दशक स्थानी पाहिलं तर 8 आहे म्हणजे त्याची किंमत होते पहा 80. तर या दोघांची आपण बेरीज केली तर ती होते पहा 6080. किती होते 6080. हे झालं आपलं पहिलं. आता पुढे काय सांगितलं यांची बेरीज सांगितली पहा ही शतक आणि दशक स्थानच्या शतक स्थानी काय आहे 5 आहे पहा म्हणजे त्याची 500 किंमत होईल स्थानिक किंमत. व दशक स्थानच्या अंकाची दशक स्थानी आहे पहा 8 त्याची किंमत आहे 8. यांचे स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे यांची सुद्धा आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे. काय करायची आहे बेरीज ती होते पहा 580. यातील फरक किती. आता पुढे पहा काय या दोघांची बेरीज करायला लावलेली आणि त्यानंतर त्यांनी फरक विचारलेला आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी 6080 वजा 580 या ठिकाणी करावं लागणार आहे पहा. 0तून 0 0 8तून 8 गेले 0 या ठिकाणी 0मधून 5 जात नाही म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक हातचा या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. इथे 10 होतील इथे 5 राहतील पहा 10मधून 5 गेले 5 आणि 5शी 5 जसाच्या तसा म्हणजे या स्थानिक किमतीची बेरीज ज्या किमती या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या किमतींची बेरीज आपण केली आणि त्यामधला फरक काढला तर आपलं येणारं उत्तर आहे पहा 5500. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं उदाहरण सुवेदाजवळ एकूण 5 डझन वह्या होत्या पहा. त्यापैकी 1/2 पट तिने अनुष्काला दिल्या व 1/5 पट वह्या तिने प्रज्वलला दिल्या तर तिच्याजवळ एकूण किती वह्या शिल्लक राहिल्या. तर पहा एकूण तिच्याजवळ ज्या वह्या होत्या त्या होत्या 5 डझन. या ठिकाणी त्यांनी नंबरमध्ये सांगितलेलं नाही तर अगोदर आपल्याला काय करायचं 5 डझन म्हणजे किती वह्या होत्या हे अगोदर काढून घ्यायचं आहे. 1 डझन म्हणजे 12 मग 5 डझन म्हणजे किती 12 गुणिले 5 म्हणजे एकूण तिच्याकडे ज्या वह्या होत्या पहा त्या 60 वह्या होत्या. एकूण किती 60. त्यापैकी 1/2 तिने कुणाला दिलेले आहेत अनुष्काला म्हणजे काय करायचं पहा 1/2 गुणिले 60 करायचं ज्या एकूण वह्या आहेत त्या करायचे पहा. 2 बे 2 6 आणि 0 0 30 1 30 म्हणजे 30 वह्या तिने कुणाला दिलेल्या आहेत 30 वह्या तिने अनुष्काला दिलेल्या आहेत. 30 वह्या अनुष्काला आणि प्रज्वलला 1/5 दिलेले आहेत म्हणजे 1/5 गुणिले 60 या ठिकाणी करायचं आहे. 5 1 5 6तून 5 गेले 1 उरतो आणि 5 दुने 10 म्हणजे पहा या ठिकाणी 12 होतात पहा. किती होतात 12 म्हणजे 12 वह्या तिने कुणाला दिलेल्या आहेत प्रज्वलला दिलेल्या आहेत. मग एकूण वह्या किती दिल्या तिने 30 आणि या ठिकाणी 12 यांची जर बेरीज आपण केली तर ती होते पहा 42. किती होते 42 म्हणजे 42 वह्या तिने अनुष्काला आणि प्रज्वलला दिलेल्या आहेत. तर तिच्याकडे किती शिल्लक राहिल्या म्हणजे तिच्या ज्या एकूण वह्या होत्या पहा त्यामधून आपल्याला 42 वजा करावे लागणार आहेत. या ठिकाणी 0 आहे म्हणजे हातचा या ठिकाणी घ्यावा लागेल शेजारकडून. या ठिकाणी 5 राहतील आणि इथे 10मधून 2 गेले तर 8 होतात आणि 5मधून 1 गेला तर या ठिकाणी 5मधून 4 गेले तर 1 उरतो म्हणजे या ठिकाणी जे उत्तर आलेलं आहे पहा ते आहे 18. 18 आणि 42 यांची आपण बेरीज केली तर ती किती होते पहा 60 एवढी होते म्हणजे तिच्याकडे शिल्लक राहिलेल्या वह्या ज्या आहेत त्या आहेत 18. असं पटीचं उदाहरण त्या ठिकाणी अशा पद्धतीने दिलं जातं किंवा तुम्हाला त्या कोणतं विधान बरोबर आहे किंवा कोणतं चूक आहे नंबरच्या साहाय्याने सुद्धा या ठिकाणी दिलं जातं.
आधारित प्रश्न. रुपेशने 900 रुपयाचे घड्याळ खरेदी केले. त्याने दुकानदाराला 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये आणि 100 रुपयेच्या समान नोटा दिल्या, तर त्याने 20 रुपयाच्या किती नोटा दिल्या? तर पहा या ठिकाणी अगोदरच त्यांनी सांगितलेलं आहे की काय झालेलं आहे, 20 रुपयाच्या किती नोटा दिल्या हे विचारले, परंतु समान नोटा दिलेला आहे. काय दिलेला आहे? समान नोटा. म्हणजे 10च्या, 20च्या, 50च्या आणि 100च्या त्या ठिकाणी समान नोटा आहेत पहा. तर जे घड्याळ घेतलेलं आहे त्याची किंमत आहे पहा 900 रुपये. किती आहे? 900 रुपये. आणि या रुपयांच्या म्हणजे 10, 20, 50 आणि 100 रुपयाच्या नोटा दिलेल्या आहेत आणि त्या देखील समान आहे, म्हणून आपल्याला त्यांची सर्वांची अगोदर बेरीज करून घ्यायची आहे पहा. 50, 20 आणि 10, 5 आणि 2 होतात 7 आणि 1 8 आणि 1 अशी 1, म्हणजे 10, 20, 50 आणि 100 यांची बेरीज केली तर ती होते पहा 180. आणि त्या 180ने आपल्याला काय करायचं आहे? 900ला भाग द्यायचा आहे पहा. समान शून्य कट होतात. 18 1 18 आणि 18 पंचे 90. म्हणजेच पहा 100 रुपयाच्या 5 नोटा, 50 रुपयाच्या 5 नोटा, 20 रुपयाच्या 5 नोटा आणि 10 रुपयाच्या 5 नोटा. म्हणजे प्रत्येक जी नोट त्यांनी दिलेली आहे, प्रत्येक नोटा त्यांनी दिलेल्या आहेत 5-5. म्हणजे 100च्या सुद्धा 5 आहेत, 50च्या 5, 20च्या 5, 10च्या 5. परंतु तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलंय 20 रुपयाच्या किती नोटा दिल्या? समान नोटा आहेत, म्हणजे 20 रुपयाची सुद्धा संख्या किती येणार आहे? 5च येणार आहे पहा. याच्यावर आणखी वेगळ्या पद्धतीने देखील प्रश्न विचारला जातो की 100 रुपये आहे, तर त्यामध्ये तुम्हाला 5 रुपयाचे किती कॉइन्स मिळतील? म्हणजे डायरेक्ट काय करायचं? 100ने त्या ठिकाणी 100ला 5ने या ठिकाणी भागायचं आहे. कधी कधी असाही प्रश्न विचारला जातो की 10 रुपयाच्या 2 नोटा आहे, 50च्या 5 नोटा आहे, 100च्या 10 नोटा आहे, तर ही एकूण होणारी रक्कम किती? तर त्या ज्या नोटांची संख्या आणि जी या ठिकाणी नंबर दिलेले आहेत पहा त्यांचा गुणाकार करायचा आणि त्या सर्वांची या ठिकाणी बेरीज केली तर तुम्हाला तुमचं उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी या नाणी व नोटांवर प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो. व आयतावर आधारित प्रश्न पहा. 24 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाच्या एका बाजू एवढी आयताची रुंदी आहे. आयताची परिमिती 28 सेंटीमीटर असल्यास आयताची लांबी किती? म्हणजे पहा या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला आयताची रुंदी सुद्धा दिलेली नाही, ती काढायची आहे आणि परिमिती दिलेली आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी लांबी सुद्धा काढायची आहे. तर पहिलं काय दिलं पहा 24 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाच्या. आता या ठिकाणी एक चौरस आहे पहा, असं इमॅजिन करा की त्याची परिमिती किती आहे? 24 आहे. परिमिती म्हणजे काय? तर त्या आकृतीमध्ये जेवढ्या बाजू आहेत त्या बाजूंची बेरीज. तर या आकृतीमध्ये पाहिलं तर 4 बाजू आहेत पहा, म्हणजे 4 सक 24 होतात. म्हणजे प्रत्येक बाजू जी येणार आहे ती किती असणार आहे? 6 सेंटीमीटर असणार आहे. किती? 6 सेंटीमीटर असणार आहे पहा. 6 असेल आणि आपण याची परिमिती केली तर ती किती होते? 6×24 मध्ये. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय मिळालेलं आहे? आता चौरसाची एक बाजू मिळालेली आहे, ती आहे पहा 6 सेंटीमीटर. चौरसाच्या एका बाजू एवढी आयताची रुंदी आहे. म्हणजे आयत दिलेला आहे या ठिकाणी इमॅजिन करा आणि त्या आयताची रुंदी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे, ती आहे पहा 6 सेंटीमीटर. किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. आणि पुढे सांगितलं आयताची परिमिती 28 आहे. आयताची परिमिती म्हणजे आयताच्या 4ही बाजूंची बेरीज या ठिकाणी किती आहे? 28 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला पहा आपल्याकडे या ठिकाणी रुंदी आहे, आपल्याकडे रुंदी आहे. रुंदीची आपण बेरीज केली तर ती होते पहा 12. म्हणजे जर तुम्ही परिमिती आयताची जी परिमिती आहे पहा त्यामधून जर हे 12 वजा केले तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार पहा 8 मधून 2 गेले 6 होतात, 2तून 1 गेला त्या ठिकाणी 1 उरतो. म्हणजे या 2 बाजूंची बेरीज किती होते? 16 होते. मग एक बाजू किती येणार आहे? त्यासाठी तुम्ही 2ने याला भागितलं तरी चालणार आहे. 2 1 2 आणि 2 8 16. म्हणजे ही जी लांबी या ठिकाणी विचारलेली आहे ती लांबी येणार आहे पहा 8 सेंटीमीटर. किती येईल? 8 सेंटीमीटर. मग आपण टॉपिकवर आधारित प्रश्न. 10.5 मीटर व पाऊण मीटर यांच्या बेरजेतून किती वजा केल्यास 5.5 मीटर उरतील? तर पहा या ठिकाणी जे अंक जी माहिती दिलेली आहे ती लेखी स्वरूपात आहे. अगोदर आपल्याला ती अंकामध्ये लिहावी लागणार आहे पहा. आणि ज्यावेळेस 10.5 मीटर किंवा पाऊण मीटर दिलं जातं तर लिहिताना अजिबात या ठिकाणी चुकवायचं नाही, जेणेकरून आपलं उत्तर या ठिकाणी चुकणार नाही पहा. 10.5 मीटर म्हणजेच या ठिकाणी आपल्याला यायचं 10.50. किती? 10.50. म्हणजे हे 10 काय आहेत? मीटर आहेत आणि वरचे जे आहेत पहा ते सेंटीमीटर आहे. 1.5 म्हटलेलं आहे म्हणजे अर्धा भाग त्या ठिकाणी वरती येतो पहा. व पाऊण मीटर म्हणजे किती? या ठिकाणी फक्त 75 सेंटीमीटर. पाऊण मीटर म्हणजे 75 सेंटीमीटर. यांची आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे? बेरीज करायची आहे. चुकू नये म्हणून तुम्ही या ठिकाणी 0 मानला तरी सुद्धा चालेल.
5ची 5, 7 आणि 5 होतात पा या ठिकाणी 12, एक हातचा या ठिकाणी जाईल, एकाशी एक जसा तसा आणि हा एक खाली, म्हणजे किती येत आपले या ठिकाणी पा 11.25. 11.25 या दोघांची बेरीज येते पा. यांच्या बेरजेतून किती वजा केल्यास 5.5 मीटर उत्तर येईल असं विचारलेलं आहे. तर आपण काय करू शकतो, आता जे 4 ऑप्शन त्या ठिकाणी दिले असतात पा, 4ही ऑप्शनमधून कोणता तरी एक घेऊन वजाबाकी करत बसायचं नाही, डायरेक्ट काय करा 11.25 वजा 5.5 मीटर करा. आणि 5.5 मीटर कसं लिहायचं आहे पा 5.50. साडे म्हणलेलं आहे म्हणजे अर्धा भाग 5.50 लिहायचा आहे. आणि यामधून हे 5.50 वजा करा पा. 5ची 5 जसाच्या तसा येणार आहे, 2 मधून 5 जात नाही म्हणजे आपल्याला या ठिकाणी हातचा घ्यावा लागणार आहे. तर इथे पा 11 आहे म्हणजे आपल्याला इकडून हातचा जाईल, इथे 0 राहील, इथे 11 होतील आणि 11 मधून इकडे हातचा गेला म्हणजे इथे 10 राहतील आणि इकडे 12 होतील पा. तर 12 मधून 5 गेले तर या ठिकाणी उरतात पा 7. 10 मधून 5 गेले तर 5 या ठिकाणी उरतात आणि या ठिकाणी 0 राहणार आहे. म्हणजे आपलं उत्तर जे आलेलं आहे पा ते आहे 5.75. परंतु आता या ठिकाणी लेखीमध्ये दिलेलं आहे म्हणून तुम्हाला ऑप्शनमध्ये सुद्धा लेखीच आहे. तर 5.75 म्हणजे किती, तर त्याला म्हणतात पा 5.6. काय म्हणतात 5.6 मीटर. म्हणजे आपलं जे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे ते आहे पा लेखी 5.6 मीटर. पुढील प्रश्न की जो वेळेवर आधारित आहे पा 552 मिनिटे बरोबर किती तास आणि किती मिनिटे असं विचारलेलं आहे. तर असं काढताना पा आपल्याला अगोदर या ठिकाणी माहीत पाहिजे 1 तास बरोबर 60 मिनिटे. 1 तास बरोबर 60 मिनिटे. आता या ठिकाणी 552 मिनिटं दिलेली आहे आणि त्याचं आपल्याला या ठिकाणी तासामध्ये आणि मिनिटामध्ये रूपांतर करायचं आहे. तर काय करावं लागणार आहे 552 भागिले 60 या ठिकाणी करावं लागणार आहे पा. 552 भागिले 60 अशाच पद्धतीचा भागाकार त्या ठिकाणी करायचा आहे. कारण भागाकार करून जी उरलेली असतात ती असतात आपली मिनिटं. आपण जर त्या ठिकाणी शॉर्टकट पद्धतीने तिथे 2 ने किंवा 1 ने आणि 3 ने अशा पद्धतीने भाग देत बसलो तर आपल्याला त्या ठिकाणी करेक्ट उत्तर येणार नाही. तर अशाच पद्धतीचा भागाकार या ठिकाणी करा पा. 60चा पाढा आपल्याला येत नसेल तर 6चा तर नक्की येतो. 6 9 54 होतात पा. किती होतात 6 9 54 म्हणजे 60 9 त्या ठिकाणी किती होतील 540. 60 9 540 यांची वजाबाकी करून घ्यायची आहे. 2 5तून 4 गेले 1 आणि या ठिकाणी 5तून 5 गेला 0. म्हणजेच पा या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला भागाकार करण्यासाठी का सांगितलं आहे, कारण हा भाग दिल्यानंतर उरलेले जे या ठिकाणी 12 आपली वजाबाकी आलेली आहे ते आहेत मिनिटं आणि हा जो या ठिकाणी भागाकार आलेला आहे तो आहे तास. म्हणजे 552 मिनिटाचे तुम्ही जर तासामध्ये आणि मिनिटामध्ये रूपांतर केलं तर ते येतं पा 9 तास 12 मिनिटे. कॅलेंडरवर आधारित प्रश्न की जो तुम्हाला IT मध्ये सुद्धा या ठिकाणी विचारला जातो म्हणून या टॉपिकची खास तयारी तुम्ही करून ठेवायची आहे. आणि जे महत्त्वाचे दिवस आहेत पा ते कोणत्या दिवशी येतात त्याची दिनांक काय आहे ती सुद्धा या ठिकाणी पाठ करून ठेवा. तर सोहमचा जन्म 15 जून 2011 गुरुवारी झाला आहे पा. तर त्याच्या 5व्या वाढदिवसाला कोणता वार असेल. आता ज्यावेळेस तुम्हाला वार काढण्यासाठी सांगितलं जातं त्यावेळेस एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की लीप इयर पाहायचं आहे. त्या ठिकाणी जर एखादं लीप इयर असेल तर तो वार 2 दिवसांनी पुढे जातो. आणि लीप इयर कसं शोधायचं आहे तर जे वर्ष आहे पा त्या वर्षाला जर 4 ने पूर्ण भाग जात असेल तर त्याला आपण लीप इयर म्हणतो. तर पा त्याचा जन्म किती झालेला आहे 2011 झालेला आहे म्हणजे 2012 त्याचा पहिला वाढदिवस असेल, 2013 दुसरा, 14 तिसरा, 15 चौथा आणि 16 पाचवा. त्यांनी आपल्याला 5व्या वाढदिवसाला विचारलेला आहे आणि आता आपल्याला वार काढायचा आहे. 2011 कोणता वार होता गुरुवार होता. आता 4 25 आणि 4 त्रिक 12 म्हणजे 2012 हे लीप इयर आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे पा शनिवार. 2 दिवसांनी पुढे जातो म्हणजे इथे शनिवार येणार आहे पा. इथे येईल रविवार, सोमवार, नंतर इथे मंगळवार आणि आता हे 2016 जे आहे पा 2016 ते सुद्धा लीप इयर आहे म्हणजे मंगळवार नंतर या ठिकाणी येणार आहे पा गुरुवार. काय येणार आहे गुरुवार. म्हणजेच त्याचा जो 5वा वाढदिवस असेल त्या 5व्या वाढदिवसाला येणारा वार आहे या ठिकाणी गुरुवार. पाहूया पुढील उदाहरण आणि या उदाहरणामध्ये आपल्याला करायची आहे अपूर्णांकांची बेरीज पा. अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो आणि त्यावेळेस महत्त्वाचं काय पा छेद पाहून घ्यायचं आहे.
छेद जर त्या ठिकाणी समान असेल तरच आपल्याला अंशाची म्हणजेच या अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी जे सांगितलं आहे ते करता येत आहे। तर पहा या ठिकाणी 2018 इथे 1009 आणि 1009 दिलेला आहे, तर तो छेद आपल्याला अगोदर समान करून घ्यायचा आहे। आपण 2018 या ठिकाणी आहे म्हणजे याचे सुद्धा आपल्याला 2018 करून घ्यावे लागणार आहे। पहा याला 2 ने गुणलं तर ते किती होतात 2018 होतं। फक्त छेदाला गुणायचं नाही तर आपल्याला या ठिकाणी अंशाला सुद्धा त्याच नंबरने या ठिकाणी गुणून घ्यायचं आहे। पहा तर या ठिकाणी 2 ने गुणलं तर छेद या ठिकाणी होत आहे 2018 बेक या ठिकाणी याला आपण गुणून घेऊया। पहा बे दुने 4 या ठिकाणी होतोय बेक बे आणि बेत्रिक 6 म्हणजे 624 छेद 2018 अधिक 706 जसेच्या तसे या ठिकाणी ठेवायचे आहे, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही, अधिक या ठिकाणी बेचोक 8 आणि बेत्रिक 6 छेद 2018। पाहता सर्व छेद या ठिकाणी समान झालेले आहे। आता आपण या ठिकाणी बेरीज करू शकतो। तर ही बेरीज करताना आपण आधी असं लिहून या ठिकाणी बेरीज करून घेऊया। पहा 706 अधिक 688 तोंडी बेरीज करत बसू नका, चुकण्याची शक्यता असते कारण आपण फार टेन्शनमध्ये या ठिकाणी असतो पेपरच्या वेळेस। 6 आणि 4 होतात 10 आणि 8 18 एक हातचा या ठिकाणी जाईल, 8 आणि 2 होतात 10 आणि 1 18 म्हणजे इकडे एक हातचा जाणार आहे। 6 आणि 6 12 आणि 7 होतात 19 आणि 19 आणि 1 होतो 20 म्हणजे या सर्वांची बेरीज आपण केली तर ती येते या ठिकाणी 2018 म्हणजे 2018 छेद 2018 हे आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे। जर हा ऑप्शन त्या ठिकाणी नसेल तर ते तुम्हाला असाही ऑप्शन त्या ठिकाणी देऊ शकतात, एक हा ऑप्शन सुद्धा त्या ठिकाणी असतो म्हणजे 2018 छेद 18 हा सुद्धा बरोबर आहे आणि हा नसेल तर त्या ठिकाणी 1 असेल तर तो सुद्धा बरोबर आहे। आणि अपूर्णांकावर बरेच वेगवेगळ्या पद्धतीचे उदाहरण विचारले जातात, हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, यावर असलेल्या वेगवेगळ्या टाईपच्या उदाहरणांची तयारी करून ठेवा। दशांश अपूर्णांकासंबंधी प्रश्न, तर पहा मागे आपण अशी आकृती या ठिकाणी पाहिली होती आणि त्यावेळेस आकृती संबंधी शेकडेवारीवर आधारित प्रश्न त्या ठिकाणी दिला होता, रेखांकित आणि अरेखांकित भागावर। आता याच अशाच आकृती संबंधी आपल्याला या ठिकाणी अपूर्णांक किंवा दशांश अपूर्णांक यावर देखील प्रश्न विचारला जातो। तर या ठिकाणी दिले पहा खालील आकृतीमधील रेखांकित भाग कोणता दशांश अपूर्णांक दर्शवतो। आता या ठिकाणी दशांश अपूर्णांक विचारलेला आहे आणि दशांश अपूर्णांक म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी पॉईंटचा यूज करायचा आहे। पहा तर या ठिकाणी रेखांकित भाग आपल्या लक्षात येईल की रेखांकित 4 भाग आहेत आणि एकूण जे भाग आहेत पहा या आकृतीमध्ये ते आहेत 16 म्हणजे रेखांकित भाग आहेत पहा 4 आणि हे भाग आहेत 16। आता आपल्याला काय काढायचं आहे या ठिकाणी, आपल्याला काढायचं आहे या ठिकाणी दशांश अपूर्णांक विचारलेला आहे। आपण हे जे लिहिलेलं आहे ते अपूर्णांकामध्ये लिहिलेलं आहे, आता दशांश अपूर्णांकमध्ये लिहायचंय म्हणजे या 4ला आपल्याला 16 ने भाग द्यावा लागणार आहे। पहा या ठिकाणी आपण भाग देऊन पाहूया। आता 16 ने 4ला भाग द्यायचा आहे तर पहिल्यांदा भाग जाणार नाही म्हणून या ठिकाणी 0 लिहू, या ठिकाणी 0 येईल। पहा 16 1 16 16 2 32 16 3 48 होतात म्हणून आपण 32 घेऊ शकतो, 16 2 32 40 मधून 32 गेले म्हणजेच या ठिकाणी 10 तून 2 गेले 8 या ठिकाणी 3 राहतील 0 म्हणजे या ठिकाणी 8 आलेला आहे। पहा आणि जर या ठिकाणी 0 घेतला तर 16 पंचे 80 होतात, किती होतात 16 पंचे 80 आपली या ठिकाणी वजाबाकी 0 येते आणि भागाकार जो आलेला आहे तो आहे 0.25 म्हणजेच पहा जर आपण हे दशांश अपूर्णांकामध्ये लिहिलं तर आपलं उत्तर या ठिकाणी येत आहे 0.25 किती येत आहे 0.25 आणि तुम्हाला दशांश अपूर्णांकाऐवजी नुसतं अपूर्णांकामध्ये विचारलं तर त्यावेळेस 4/16 हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे। परंतु जर त्यांनी असं दिलं 4 1 4 आणि 4/16 म्हणजे जर त्या ठिकाणी 1/4 हा पर्याय असेल, 4/16 नसेल परंतु 1/4 असेल तर तो 1/4 देखील बरोबर आहे। पण केव्हा, जेव्हा फक्त तुम्हाला अपूर्णांकामध्ये विचारलं जाईल तेव्हा, आणि ज्यावेळेस दशांश अपूर्णांकामध्ये विचारलं जाईल त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने त्या ठिकाणी लिहायचं आहे। प्रश्न, एका पाण्याच्या टाकीची धारकता 140 लिटर आहे, त्या टाकीचा 4/7 भाग पाण्याने भरला आहे,
ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी आणखी किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे पहा. तर या ठिकाणी दिलेलं आहे टाकीची धारकता म्हणजे क्षमता, त्या टाकीमध्ये किती पाणी सामावू शकतं ते. तर किती सामावू शकतं? 140 लिटर. आणि या ठिकाणी टाकीचा 4/7 भाग पाण्याने भरला आहे. 4/7 भाग पाण्याने भरला आहे म्हणजेच किती लिटर पाणी त्या ठिकाणी आहे हे आपल्याला अगोदर काढून घ्यायचं आहे. तर ते काढण्यासाठी काय करायचं आहे? 140 गुणिले 4/7 म्हणजे 7 × 7 7 × 2 = 14 0 0 20 चोक 80 म्हणजे पहा त्या टाकीमध्ये किती पाणी आहे? 80 लिटर पाणी आहे. किती आहे? 80 लिटर पाणी टाकीमध्ये आहे. आणि टाकी पूर्ण भरण्यासाठी आता आपल्याला किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे हे काढायचं आहे. एकूण धारकता आहे 140 म्हणून 140 मधून आपल्याला या ठिकाणी 80 वजा करायचे आहेत पहा. काय करायचे आहेत? 80 वजा करायचे आहेत. शून्यातून 0 गेला 0. या ठिकाणी 4 मधून 8 जात नाही म्हणजे इकडून आपल्याला एक हातचा घ्यावा लागणार आहे. इथे 0 राहील पहा. 14 मधून या ठिकाणी 8 गेल्यानंतर 6 उरतात पहा. किती उरतात? 6. म्हणजे आणखी किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे? तर ते उत्तर आलेलं आहे पहा 60 लिटर. किती आलेलं आहे? 60 लिटर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची उदाहरणे या ठिकाणी पाहिलेली आहेत. पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि यामध्ये जी उदाहरणे घेतलेली आहेत पहा त्याच टाईपची उदाहरणं तुम्हाला परीक्षेत हमखास विचारली जाणार आहेत. तर या सर्व टॉपिकचा या ठिकाणी सराव करून घ्या. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. तत्पूर्वी जर आर्विक अकॅडमी यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा.